श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज बनवूया मस्तपैकी पेरू चाट. बघा, असा मी हा पेरू घेतलेला आहे. म्हणजे हा नरम पण नाही आहे, अशा पद्धतीचा घ्यायचा चाट बनवण्यासाठी. बघा, असा मस्त मोठा पेरू आहे आपला. आता मी याचा चाट बनवणार आहे. आता मार्केटमध्ये मस्त छान पेरू येतात, ते बघूनच पेरू घेऊशी वाटतात. चला तर आपण आता पटकन त्याचं साहित्य बघण्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी 1 टेबलस्पून राई घेतलेली, आपली राई, आणि हे काळं मीठ घेतलेलं आहे, साधं मीठ घेतलेलं आहे, चाट मसाला घेतलेला आहे, आणि ही मिरची पूड घेतलेली आहे, तिखा लाल मिरची पूड. त्यासाठी इथे मी 4-1 लहान हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे, 8 ते 10 बारीक लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत, लिंबू घेतलेलं अर्धं, पुदिन्याची पानं घेतली आहेत थोडीशी, आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी. तर आपण पहिले काय करायचं, कोथिंबीर, पुदिना, मिरची, आलं, लसूण आणि मीठ आणि राई हे मिक्सरमध्ये आता मी हे बारीक करून घेते. बघा, तर हे बघा, मिक्सरमध्ये आता ही राई जाणार, लसणाच्या कळ्या जातील, आल्याचा तुकडा, मिरच्या, आणि ही पुदिन्याची पानं जाणार, आणि ही कोथिंबीर. आता मी हे सर्व वाटून घेते. बघा, आणि मीठ आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकू फक्त. आणि आता मी हे सर्व आता हे वाटून घेते मिक्सरला. का मंडळी, आपलं वाटून झालेलं आहे. बघा, किती छान मस्त असं थोडंसं दरदरच वाटायचं आहे. आता आपण मस्त हे पेरू कापून घेऊया. पेरूच्या फोडी छोटे छोटे तुकडे कापून घेऊया. हे बघा, किती मस्त झालेलं आहे. तर आपण काढून घेऊ. असं मी हे काढून घेतलेलं आहे. आता आपण पेरू कापायला घेऊ. आता पेरूचा हा वरचा भाग आपण काढून टाकूया, आणि हा आता असा कापून याच्या फोडी करू. बघा, आता मी याच्या अशा फोडी करून घेते. छोट्या छोट्यामध्ये फोडी करायच्या आपल्याला. तर मी हे कापून घेते. बघा, हे काढून टाकायचं. असं आपल्याला छोट्या छोट्या अशा प्रकारच्या मी आता फोडी करून घेते. बघा, हा खालचा भाग आहे तो पण काढून टाकूया. हा खालचा भाग काढून टाकायचा. अशा मी फोडी करते. आपल्या मस्तपैकी अशा फोडी करून झालेल्या आहेत पेरूच्या, आणि मस्त असा कडक पण आहे आणि पण गोड पण आहे तो पेरू. तर अशाच प्रकारचा पेरू घ्या तुम्ही, नरम नका घेऊ, कडक असा पेरू घ्या आणि गोड असा असणारा पेरू घ्यायचा. खूप छान लागतो हा चाट, तुम्ही करून बघा. आता आपण करायला असा एक बाऊल घ्यायचा, त्या बाऊलमध्ये हा पेरू काढून घ्यायचा, आणि सर्व मसाले वगैरे आहेत ते आपण मग घालून घेऊ. चला तर आपण आता करूया. बघा, आता आपण ही जी चटणी म्हणजे मसाला करून घेतला आहे तो घालून घेऊया. खूप याच्याने टेस्ट लागते, तुम्ही नक्की करून बघा. तर आपण हे घातलेलं आहे. आता आपण हा काळं मीठ आहे हे थोडंसं घालूया आवडीनुसार. आधी आपण चटणीत साधं मीठ घातलेलं आहे. तर आपण आता हे चाट मसाला आहे, हा चाट मसाला घातला आहे, आणि ही मिरची पूड. आता आपण काय करायचे, आणि वरती आता हा लिंबू पिळून घ्यायचा. बघा, आता हा असा आपण लिंबू पिळून घेऊ, आणि मस्त याला हलवून घ्यायचं. हा 1 नंबर चाट लागतो. बघा, बिया नाही गेल्या पाहिजे. बघा, आता मी हे असं हलवून घेते. असं बघा, असं गदा असं हलवून घ्यायचं. मस्तपैकी हलवलेलं आहे. बघा, हा तुम्ही बघू शकतात किती छान आपला चाट झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी आलं असेल तुमच्या. हो, मग कसली वाट बघता, आणा बाजारातून मार्केटमधनं पेरू आणि करा, आणि त्याचा आस्वाद घ्या मस्तपैकी. बघा, झटपट चाट होणार आहे पेरू चाट. तर नक्की असं तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर नक्की ट्राय करा. मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे आपला पेरू चाट. चला तर मंडळी, मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे पेरू चाट. मस्तपैकी असं काट्याच्या चमच्याने मस्तपैकी खायचा. किती सुंदर, नक्की ट्राय करा. तुम्हाला बघून तर तोंडाला पाणी सुटलंच असेल, तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा. काहीतरी वेगळं खायला पाहिजे म्हणून तुम्ही हा पेरू चाट नक्की ट्राय करा. खूप छान लागतो मस्तपैकी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्तपैकी काट्याच्या चमच्याने मस्त खायचं, 1 नंबर लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारा असा हा पेरू चाट. तर तुम्ही नक्की ट्राय करा.
असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.